हॅलो. आम्ही निघालो आता वॉटरफॉलवरनं आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला इथे. आणि ॲक्च्युली सगळे थकले, कारण सगळ्यांनी रात्री गाडी चालवली, रात्रभर ड्राईव्ह झाला आहे. एवढं ड्राईव्ह करून सकाळी हार्डली 1-1.5 तास झोपले. कोणी झोपलं, कोणी नाही झोपलं. ॲक्च्युली मला तर झोप आलीच नाही, कारण की वेदर इतकं छान होतं की ते वेदर, ते नेचर, तो बघण्यातच वेळ निघून गेला. तर झोप तर काही झाली नाही. आणि तिथून आम्ही लगेच निघालो ब्रेकफास्ट करून वॉटरफॉलला. आणि वॉटरफॉल म्हटलं म्हणजे पाणी, आणि पाण्यात खेळलं की भूक लागते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आम्ही खूप खेळलो आहे ॲक्च्युली. हां, पाणी गढूळ होतं, पण ठीक आहे, पण मजा आली इन शॉर्ट. तर जसं मी काल पण सांगितलं होतं की वॉटरफॉल जो आहे हा खूप छान आहे, नो डाऊट, पण तेवढाच डेंजर पण आहे. डेंजर का? तुम्ही जेव्हा वरतून उडी मारून आले खाली, जेव्हा तुम्ही पाण्यात पडतात आहे, म्हणजे ज्या पाण्यात ज्या उडी मारत आहे ते 80 फूट खोल आहे, म्हणजे 80 फूट खोल आहे ॲक्च्युली. म्हणजे वरतून तुम्ही 80 फुटावरून खाली उडी नाही मारत आहे. तुम्ही जे पाण्यात पडाल त्याच्यानंतर ते पाणी खाली जे आहे ते 80 फूट खोल आहे. हा डॅम आहे ॲक्च्युली, तिथे पाणी अडवलं आहे. तर 80 फूट खोल पाणी येते, 80 फूट खोल. असे 5-6 जागा आहेत ॲक्च्युली त्या. एका ठिकाणी 80 फूट आहे, एका ठिकाणी 40 आहे, एका ठिकाणी 25 आहे, कुठे 10, असं. म्हणजे एक्झाम्पल घ्या की तुम्हाला जर ते स्विमिंग चांगलं येत असेल तर तुम्हाला विदाऊट लाईफ जॅकेट ते उडी मारायला परमिशन देतात. अदरवाईज सर म्हणतात तुम्ही लाईफ जॅकेट घ्या आणि मग उडी मारा. आणि मी तर सजेस्ट करेल, ज्याला स्विमिंग येत नसेल किंवा येत पण असेल पण तेवढा कॉन्फिडन्स नसेल किंवा तेवढी प्रॅक्टिस नसेल, तर प्लीज लाईफ जॅकेट घेऊनच ड्राईव्ह करा, है ना, कारण ते खोल आहे आणि वाहत आहे. तर रिस्क नाही घ्यायची, एन्जॉय करा फक्त, पण रिस्क नका घेऊ. आता बघा ऑफ रोड आहे पूर्ण, आणि ऑफ रोडने आम्ही चाललो आहे. मजा येते ऑफ रोडिंग करताना पण गाडीने कधी कधी, पण गड्डे नाही आहे रस्त्यावर. हलके हलक्याचे दगड आहे पण ते गड्डे नाही आहे, गाडी व्यवस्थित जाते, काही इश्यू नाही त्यामध्ये. तर तुम्ही जे तिथे जाल, ठीक आहे, तर तुम्ही गाडी वरती पार्क कराल, डायरेक्ट खाली वॉटरफॉलपर्यंत गाडी जात नसते. वरती गाडी पार्क करावं लागते, तिथून तुम्हाला खाली उतरावं लागतं. आणि खाली उतरताना पायऱ्या पण आहे, थोडंसं स्लिपवाला रोड पण आहे, जिथे पाय घसरतात. मी सजेस्ट करेल की शूज घालूनच उतरा, है ना, चप्पल घालून नका, पडून जा खाली, पाय घसरला तर. वाट लागते वरती येताना, कारण तुम्ही खाली पाण्यात खेळतात, थकतात. जरी वर येतात तर वर चढणं होत नाही, एवढे थकले असतात. पण हे ठीक आहे, या लोकांनी वर येतात 2-3 ठिकाणी पाणी विकणारे वगैरे असतात, त्यामुळे थोडंसं रेस्ट घ्यायला आपल्याला जागा मिळते. हे ते गाव आहे जिथे आम्ही लोक थांबलो होतो. आणि सिरियसली प्लेस खूप छान आहे, नो डाऊट, कारण की इथे जसं तुम्ही जी जागा आहे ती एक्झॅक्टली तलावाच्या बाजूला आहे, एक्झॅक्ट तलावाच्या बाजूला. तुमचा टेंटसुद्धा तलावाच्या काठावर लावलेला आहे. यांची फूड क्वालिटी पण खूप छान आहे. म्हणजे आम्ही इथे सकाळचा ब्रेकफास्ट केलाच आहे, नो डाऊट. आता आम्ही इथे लंच करू. ही ती जागा, इथे सगळ्यांच्या बाईक्स पार्क आहे, हा तो तलाव, हे टेंट्स तुम्हाला दिसून राहिले, आणि या टेंटच्या बाजूला ह्या पार्किंग्स लागले. इथे माझी गाडी पण लागली आहे. आता आम्ही लंच करू आणि मग निघू परत वापस पुण्यासाठी, नाईट ड्राईव्ह करू. चला बाय, संध्याकाळी बोलू आपण मग परत. ही माझी बाईक.